दुसरीकडे महाविकास आघाडीचे जागा वाटप अद्याप जाहीर झालेलं नाही। अजूनही काही जागांवरून महाविकास आघाडीमध्ये काथ्याकूट सुरू आहे। त्यातच सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। तर कोल्हापूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्यानं सांगलीमधून ठाकरे गट लढणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं। तर सांगलीची जागा आम्ही अजिबात सोडणार नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी चालेल अशी ठाम भूमिका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी घेतली आहे। त्यामुळे सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत निर्माण झालेला विसंवाद या निमित्तानं समोर आलाय। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहील। कोल्हापूर ही आमची सिटिंग जागा होती आणि सांगलीमध्ये आम्ही चंद्रहार पाटील डबल महाराष्ट्र केसरी यांना माननीय उद्धव साहेबांनी उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे। तसं आता प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे आणि मला वाटतं 2 दिवसातच सांगलीमध्ये उद्देश झालेल्या सभेसाठी आज आम्ही टोकाची जरी भूमिका घ्यावी लागली तर आम्ही घेऊ, परंतु ही जागा काँग्रेस पक्षाकडे राहिली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे। आमची जी प्रमुख कार्यकर्ते मंडळी आहे सांगली जिल्ह्यातली आणि त्या मतदारसंघातली, त्यांचं सगळ्यांची इच्छा आहे की सांगलीमध्ये आपल्याला निश्चित चांगलं यश येण्यासारखी स्थिती आहे आणि शिवसेनेलाही वाटतं उद्धवजींच्या की आपल्याला त्यांना स्थिती त्यांना आहे, एवढाच तो भाग आहे। एकत्र चर्चेनं हा विषय आम्ही मिटवू।